शैक्षणिक, क्रीडा, शेती, व्यावसायिक, राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल PG न्यूज मराठी। मृत्यू की घातपात, विवाहितेच्या मृत्यूला धक्कादायक वळण, हुंडाबळीचा आरोप। कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरात घडलेल्या 23 वर्षीय विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले असून मृत अस्मिता काटकर यांच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत। हा आत्महत्येचा प्रकार नसून हुंड्यासाठी आणि मुलगी झाल्याच्या कारणावरून अस्मिता यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या आईने केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अस्मिता यांना काही महिन्यांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झाले होते। आगामी ऑगस्ट महिन्यात मुलीच्या बारशाचा कार्यक्रम होणार असल्याने घरात तयारी सुरू होती। अशातच त्यांच्या मृत्यूची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। सुरुवातीला हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे मानले जात होते, मात्र अस्मिता यांच्या आईने सासरच्या मंडळीकडून मुलगी झाल्याने आणि हुंड्याच्या मागणीसाठी सातत्याने छळ केला जात असल्याचा आरोप केला आहे। या छळातूनच मुलीचा जीव घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे। दरम्यान या आरोपांमुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून तपासाची दिशाही बदलली आहे। राजारामपुरी पोलिसांनी मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू केली आहे। आत्महत्या, अपघाती मृत्यू की घातपात याबाबतचे सत्य तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नेमका काय प्रकार घडलेला आहे? खरं तर त्यांनी हुंडाबळी केले, काय हुंडाबळी केलाय? मुलगी झाली म्हणून टॉर्चर केल्याने, मुलगी झाली म्हणून टॉर्चर करून करून मारल्याने त्यांनी। परवा दिवशी शुक्रवारी पोरगी माझी बोलले, मम्मी 15 तारखेला बारसं घाल, ऑगस्टला 15 तारखेला म्हणून। बारशाचा खर्च बी माझ्याकडेच, यांचं बाळ माझ्याकडे खर्च। डिलेव्हरी झाली, हा पहिल्या बाळात पण आई करते, असू देत, दिलं का पोरगी सुखात राहू देत। 7वा महिना केला, अधिक महिना करून घेतल्याने, डिलेव्हरीला एवढे पैसे देऊन सुद्धा अधिक महिना करून घेतल्याने। 3 वर्षात एकदा येतं अधिक महिना कर। बाबाला किती हजार पगार आहे, पोरगी भावा म्हणणाऱ्याला किती हजार पगार आहे। माझं सगळं दागिनं ठेवून माझ्या पोरगीची हाऊस केली का या घरात सुखी राहू दे पोरगी म्हणून, आणि हिने मारून टाकल्याने माझ्या पोरीला। कुणाकुणावर संशय? किती? 4 जण, सगळी ती 4 जण आहेत। ननंद म्हणणारी प्रतीक, मनीषा काटकर पहिला, सासू म्हणणारी प्रतीक काटकर, वीरेंद्र काटकर आणि ऋतुजा काटकर, 4 पण आहेत ती। आजीला पोरगी म्हणणाऱ्या दिवाळीला गेली, आता दिवाळीला आम्ही मिनट्या करून करून म्हटलं पहिली दिवाळी आहे, घेऊन ये म्हणून आली सासरला। कुठं? लाटगावला आली, माझ्या सासरला आली। आजी नात म्हणणारी सांगणार की नाही आजीला, जरा तरी असं करतात तसं करतात। त्या नवऱ्या म्हणणाऱ्या ऐकल्या तेवढीच गोष्ट, तिथं काही बोलला नाही लाटगावात। इकडं कोल्हापुरात घेऊन आला, इथं टॉर्चर केल्या। नंदन म्हणणारी असा मोबाईल काढली आणि असा मारली का आमच्या घराण्याचं वाटोळं लावलीस म्हणून, आजीला सांगितलं म्हणून असा घासून गेला पुरीला। असा मुलगा की मुलगी काय नेमकं होतं? आणखी काय नेमका त्रास दिला गेला? मुलगा होता असं सांगून कपडे घेतले, काय नेमकं? मुलग्याची कपडे, फुल कपडे मुलग्याची घेतल्याने, जाऊन घरात बघा जावा। 8व्या महिन्यातच घेतले, 8व्या महिन्यातच शॉपिंग केल्याने मुलग्याची फुल कपडे मुलग्याचे आहेत, त्यांच्यात एक सुद्धा मुलगीचा कपडा नाही। तुमच्या मुलीनं यापूर्वी तुम्हाला या बाबतच्या तक्रारी दिल्या होत्या का? दिल्या होत्या, कारण तिला नांदायचं आहे। मम्मी आम्ही 96 कुळी आहे, आपण नांदून दाखवणार, तुमच्या इज्जतीसाठी नांदून दाखवणार, आणि जास्तच त्रास व्हायला लागला तर मम्मी मी आत्महत्या करणार नाही, तुझ्या डोक्याची शपथ आहे। हा घातपात म्हणायचा? हो, घातपातच आहे, तुझ्या डोक्याची शपथ आहे। मला सहन नाही झालं तर मी येणार आहे म्हणून सांगितली। तुला ज्या क्षणी फोन केला त्या क्षणी येऊन मला घेऊन जा म्हणून सांगितलं। पाळणा 52,000चा पाळणा घेतल्याने, 40,000 रुपये पे केले आणि बारशाच्या वेळेला बाकीचे पैसे करायचे होते। कुठलं बाळ 52,000च्या पाळण्यात, 2,000च्या पाळण्यात झोपू शकत नाही बाळ? आणि तिथं दाखवायसाठी तुम्ही स्टेटस घालायसाठी 6,000 रुपये खर्च करणार तुमचे स्वतःचे, आणि बेबी राजा जन्माला आली म्हणून सगळ्या स्टेटसला भाऊबंधातनी दाखवायसाठी। एक भाऊबंद बारशाला का नाही आला? त्यांचा भाऊबंधांनी सांगितलेली मुलगीकडे लक्ष द्या, त्यांच्याच भाऊबंधांनी का सांगितलेली मला मुलगीकडे बी लक्ष द्या म्हणून? बघायला हॉस्पिटलात आलेल्या भाऊबंधांनी एकटीन सांगितली तुमच्या मुलगीकडे बी लक्ष द्या। का सांगतोय असं माणूस? त्यांचंच भाऊबंद। काय मागणी आता? कारवाईची काय मागणी? आता त्यासने फाशी व्हायला पाहिजेत। PG न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।